नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे आमची होणारी सून. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. तरी 2-3 महिने होऊन गेले होते त्यांना सोसायटीमध्ये राहायला येऊन, पण त्यांच्याबद्दल तसं काहीच कळलं नव्हतं लोकांना तिथल्या. ते तिघे राहतात, आजी, आजोबा आणि ती. ती कुठल्याशा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, बस इतकंच. काही चेहरे झाले होते परिचित शेजाऱ्यांना, त्यांच्याकडे वारंवार येतात म्हणून, आणि त्यांचं आडनाव नेमप्लेटवरून. नाही, नेमप्लेटच नाहीये त्यांच्या दारावर. सोसायटीचं कुतूहल वाढतच आहे रोज दररोज, पण तिघे तसे नाहीच मिसळत. फिरतात, हसतात, पण तिघेच. एकदा सोसायटीची कसली तरी मीटिंग होती. प्रथमच आजी आजोबा मीटिंग हॉलमध्ये आलेले. सोसायटीची मीटिंग जशी होते तशीच झाली. मीटिंग संपली आणि सगळे जमले ते आजी आजोबांभोवती. त्यातील एका किंचित वयस्कर बाईंनी आजींशी बोलण्यास सुरुवात केली. नमस्कार, मी मिसेस जोगळेकर, A7 मध्ये राहते, तुमच्याच विंगमध्ये. नमस्कार चमत्कार झाल्यावर मूळ विषय आलाच. आपण. खरं तर आजी आजोबांना होतीच ही कल्पना की आज मीटिंग असेलच, पण इंटरव्ह्यू नक्की होणार त्यांचा. आजी म्हणाल्या, मी मिसेस आरती रवींद्र थोरात आणि हे माझे मिस्टर रवींद्र थोरात. आता बरेच मेंबर्स जमले होते त्यांच्याभोवती, कारण कुतूहल तर प्रत्येकालाच होतं आणि सुरुवात झाल्यावर थोडीच कुणी लांब राहणार. पुढचा प्रश्न तयारच होता. ती तुमची लेक आहे का? काय करते? बघताय का तिच्यासाठी? मिसेस थोरात किंचित हसल्या. साहजिक प्रश्नांचा तो भडीमार ऐकून, कारण समाजाला हेच प्रश्न पडतात, जुनेच पण नव्याने. ती सानिका, आमची होणारी सून. ताणलेल्या भुवया दोघांच्याही नजरेतून सुटल्या नाहीत. सानिका आणि उदयन ह्यांचं प्रेम आहे एकमेकांवर अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच, आणि उदयनने केव्हाच जाहीर केलंय की तो आर्म फोर्सेस जॉईन करणार. सानिकाचा त्याला पूर्ण सपोर्ट. शिक्षण पूर्ण करून दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात रुजू झाले आहेत. सार्थ अभिमान आहे आम्हाला कॅप्टन उदयन थोरात यांचा. साखरपुड्याच्या दिवशी आनंद गगनात मावत नव्हता साऱ्याच आप्तांचा. मेड फॉर ईच अदर. फायनली लग्नगाठीत बांधले जाणार. लग्न 8 दिवसावर आलं. दोन्हीही घरात लगीन घाई. शॉपिंग आम्हीच करत होतो, कारण नवरदेव त्यांच्या पहिल्या संसारात मग्न आहेत ना. लग्नाच्या दिवशी अगदी ठरलेल्या मुहूर्तावर आमच्या सुनेने गृहप्रवेश केला हो. सगळे स्तब्ध. प्रश्न मनात पण ओठावर येईनात. पहिल्यांदाच मिस्टर थोरात बोलू लागले. आमची ही अशी विसरते कधीतरी. कॅप्टन उदयन थोरात आपले कर्तव्य बजावताना कामी आले. लग्नाला 5 दिवस उरले असताना आली ही ऊर भरून आणणारी बातमी. अभिमानाने, आनंदाने आणि किंचित दुःखाने सुद्धा हो, की कॅप्टन उदयन रवींद्र थोरात मातृभूमीकरिता लढताना वीरगतीस प्राप्त झाले. सानिका आज आमचा उदयन आहे, आणि सानिकाही. तिला आम्ही अनेकदा सांगितलं, तू तरुण आहेस, दिसायला नीटस आहेस, हुशार, कर्तबगार आहेस, तुला योग्य असा जोडीदार मिळेलच. ती म्हणते, मिळेलही शोधला तर. मान्यच आहे, पण तो उदयन नसेल. त्याने त्याच्या प्रेमाखातर प्राणही त्यागले. मी जर त्याच्यावर प्रेम करून इतकं समरस होणंही नाही शिकले तर आमच्या नात्याचं संचित ते काय? आणि खरं सांगू का, सानिका हा आमचा भक्कम आधार झाली आहे. आमचा लेक, आमची सून. निःशब्दतेखेरीज कोणाकडे काहीच नव्हते त्या क्षणी. सलाम त्या प्रेमाला आणि निष्ठेला. आमची होणारी सून, आमचा लाडका लेक. सानिका.
मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.